देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान। तसेच या कार्यक्रम पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष शेखरजी वड 93 बूथ आहेत, 93 बूथ आहेत। सर्वात आम्ही पक्षाचे सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले आहे। त्यात प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेतलं होतं। तर 118 रक्तदात्यांनी त्यावेळी शिबिर रक्तदान केलं होतं। त्यावेळी स्वच्छता अभियान असेल, माझे मित्र सेवा पंधरवडा म्हणून कार्यक्रम केले। आगामी काळात देखील आम्ही याच ऊर्जेने तडफेने आम्ही काम करत राहू अशी मी ग्वाही देतो। तसेच आम्हाला अपेक्षित असणारे पक्षीय तसेच प्रशासकीय पातळीवर बळ मिळावे ही आमची विनंती आहे। आणि यानंतर मान्य दादा बोलतील, आपलं मार्गदर्शन व्यक्त करा। माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादांच्या अपघाती निधनानंतर अचानक, ज्याची आपण कल्पनाच केली नाही अशी ही पोटनिवडणूक लागली आहे। 23 तारखेला महाराष्ट्रामध्ये 2 पोटनिवडणुका व्हायच्या आहेत, एक राहुरीची व्हायची, एक बारामतीची व्हायची। त्या बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी, प्रचारासाठी मी आज दिवसभर बारामती विधानसभेत प्रवासाला आलो आहे। आपली संघटना अतिशय सिस्टमॅटिक, व्यवस्थित चालते। त्याप्रमाणे काही झालं की वेगवेगळ्या स्तरावर आपण जबाबदाऱ्या देतो। कायमस्वरूपी ह्या जिल्ह्याची जबाबदारी सदाशिव खाडेंना दिली आहे की जेणेकरून ग्रामपंचायत निवडणूक असू दे, पंचायत असू दे, अर्शी निवडणूक असू दे, कार्यक्रम असू दे, आंदोलन असू दे, देवेंद्र साहेबांचा प्रवास असू दे, त्यांनी येऊन त्याची पूर्वतयारी करायची असते। प्रासंगिक काही जबाबदाऱ्या असतात, तशी पोटनिवडणूक आहे त्याची माझ्याकडे जबाबदारी आलेली आहे प्रभारी म्हणून। ज्या दिवशी राज्याचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आले त्या दिवशी मला मंत्रिमंडळाची बैठक होती। माझ्या विभागाचे 3 विषय होते, पण मग रवींद्रजींशी बोलून मी न येण्याची परवानगी घेतली, पण ती घेतानाच मी त्यांना मान्य केलं की मी पूर्ण दिवस प्रवासाला जाईन। त्यातलं आज पहिलं गाव आहे। तर ही जी 23 तारखेला बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होईल, ज्याला राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेसच्या सुनेत्रावहिनी पवार, जे आता राज्याच्या अजितदादांनंतर उपमुख्यमंत्री झालेले आहेत, त्यांच्या पोटनिवडणुकीत व बारामतीची पोटनिवडणूक आपले उमेदवार सुनेत्रावहिनी पवार। त्या सुनेत्रावहिनीच्या प्रचाराला ही पहिली सभा जी होती आहे की ज्यात कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे, त्याला व्यासपीठावर जे उपस्थित आहेत ते ह्या बारामती विधानसभेचे आणि पुणे ग्रामीणचे खूप जुने कार्यकर्ते, खूप जुने नेते, अनेक जण आले गेले, पण बाळासाहेब आहेत तिथेच आहेत असे सर्वांचे त्या वेळेला काही समोर येऊ, पण मी आहे ना तुमच्यावर, तुम्ही काय काळजी करता असं म्हणणारे बाळासाहेब गावडे। असेच एक कार्यकर्ते वर्षानुवर्ष पिंपरी चिंचवडमध्ये 1 नगरसेवक होता, 3 नगरसेवक होता, महापौर झाला, खाडे आहेतच। असे सातारा जिल्ह्यातले मूळ निवासी पिंपरीत राहून आपल्या गावाचं सरपंच पद हे भाजपलाच मिळेल असं सातत्याने प्रयत्न करणारे आणि पिंपरी चिंचवडच्या राजकारणात ऍक्टिव्ह असणारे, ज्यांच्याकडे 14 ते 19 सरकार असताना पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी होती, राज्यमंत्र्याचा त्यांना दर्जा होता, असे सदाशिव खाडे, जे ह्या जिल्ह्याला कायमस्वरूपी प्रभारी आहेत। या जिल्ह्याचा अध्यक्ष तरुण आहे। नेतृत्व हे डायनॅमिक असतं, त्या डायनॅमिक मध्ये तो सभा घेतो, भाषण करतो, पत्रकार परिषद करतो, समोरच्या अडचणी जाणतो, हा एक तसा नेतृत्वाचा भाग आहे। त्याचा जो खूप फिरतो, खूप भेटतो, खूप जोडाजोड करतो, हाही राजकारणामध्ये मोठा भाग आहे। याचा अर्थ शेखर भाषण करत नाही असं नाही, शेखरने आता हळूहळू चांगली भाषणं करायला पाहिजे। स्वर्गीय प्रमोद महाजनांचं एक वैशिष्ट्य होतं की ते प्रत्येक भाषणाच्या आधी ते पूर्ण भाषण हे माझ्यासारख्याला वाचून दाखवायचं आणि मग माझ्यासारखा त्यांना भीत सांगायचं की हे जरा वाक्य बदलायला लागेल। आणि मग प्रमोद महाजनांचं भाषण म्हणजे 5-25,000 लोक समोर बसणार, तसं हळूहळू वक्ता म्हणून विकसित होईल, पण संघटक म्हणून खूप चांगला विकसित झालेला जिल्ह्याचे अध्यक्ष शेखर वडणे। विद्यार्थी परिषदेपासून माझा मित्र, 40, 42, 45 वर्ष, आणि सातत्याने जे मिळेल ते काम करणारा अविनाश मोटे, या गावचे सरपंच सुनील डोले, ह्या
मंडलाचा अध्यक्ष सुनील माने, आकाश कांबळे, पांडुरंग कचरे, सतीश फाळके, बाळासाहेब गरुड हे असे जुने. या जिल्ह्यात एक वैशिष्ट्य आहे की सत्ता असो नसो संघटनेच्या बरोबर राहायचं. असा आणखीन एक माणूस बाळासाहेब गरुड, तानाजी थोरात, कणसे ना फणसे, फणस खाण्याचा फणस बारामतीत बघायला पण मिळत नाही फणस. फणस जो अतिशय वरून कठोर आणि आतून गोड असतो असे बापू फणसे, दर्शन ओलांडे, निलेश साळवे, रोहन निंबाळकर, राकेश पवार, रंजन धुमाळ, अविनाश बाबा शिंदे, काकडेंचं नाव काय, दिग्विजय काकडे, हनुमंत कोमणे. खूप आणखीनही मंडळी असतील, परंतु माझ्यासारखा जो नौखा येतो त्याला जी नावं लिहून दिली जातील ती वाचतो. त्यामुळे एखादं नाव राहिलं तर ज्याने लिहून दिलं त्याला पकडा की तुमचं नाव काय, मला नका विचार. असे सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, एकूण ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये हे मंडल हे 93 बूथचं मंडल आहे. सरासरी 1000 मतं एका बूथवर असतात असं म्हटलं खरं म्हणजे आता SIR आपल्याला कळायला सोपं म्हणजे यादीचं पुनर्निरीक्षण, आणखी सोपं म्हणजे याद्या नीट करून घेणं. हे जे निवडणूक आयोगाने सुरू केलं आहे त्याच्यामध्ये असं लक्षात येईल की एका बूथवर 800 मतं असतात. 200 नसतातच कधी, मेलेले असतात, कुठेतरी गेलेले असतात, पत्ताच नसतो. आणि माझ्याकडे SIR त्यामुळे कोथरूडमध्ये 1 वर्षापूर्वी गेलं. त्यामुळे मी त्यांना असं म्हटलं की जेवढी मतं आहेत सापडत आहेत त्याच्यावर पर्सेंटेज काढा. तर ते 92%, 93% येईल. नाही तर काय यार इतकं बहिणी करून 50-52% 50 नाहीच येत ना त्याच्या बाबूला. आमचं सगळं SIR हे 1 वर्षापूर्वी पूर्ण झालं. तर ह्या 92 बूथवर सरासरी 800 मतं आहेत असं म्हटलं तर रफली 80-90 हजार मतांचं हे मंडल आहे. आणि ते माझी विनंती आहे की एका बूथला एक ची आवश्यकता नाही का, निवडणूक तशी एकतर्फी पण चालली आहे. हे 23 जण उभे आहेत, त्यांचे पत्ते शोधून काढणाऱ्याला मी एक कॅडबरी देईन, कारण त्याच्यातले 13 जण हे जिल्ह्याच्या मतदारसंघाच्या बाहेरचे, जिल्ह्याच्या बाहेरचे. ते का उभे राहिले, एकाने कोणतरी याचा प्रोजेक्ट रिपोर्ट करायला हरकत नाही की यांच्या भेटी घेऊन तुम्ही का उभं राहिला, तुमचा हेतू काय, तुम्हाला या मतदारसंघाचा काय विकास करायचा आहे, कोणी तुम्हाला प्रवृत्त केलं, असं सगळ्या 23 जणांचं एक बुकलेट करायचं, त्याला प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणतात. यातून निष्कर्ष काढायचा की का उभे. तर असं जे करेल त्याला मी सगळी यंत्रणा पुरवायला तयार आहे. आपल्या भाषेत यंत्रणा पुरवायला तयार आहे. पण त्याने ते 23 जणांना 1 वर्ष लागेल बहुतेक शोधायला त्यातला एखादा माणूस, कारण काही जण नसतील पण माहिती नाही. तर अशी एकतर्फी निवडणूक जरी असली तरी निवडणूक ही प्रत्येक निवडणूक म्हणून लढवायला, ती बिनविरोध नाही झाली ना, आता ती निवडणूक म्हणून लढवायला. आणि मग बिनविरोध झाली असती तर तो एक रेकॉर्ड झाला असता. तसं विक्रमी मतं मिळायला काय अडचण आहे का लोक हो काय त्या निवडणुकीत फक्त मजा आहे, कशाला मतदान करायचं, केवढं ऊन पडलंय, असं झालं तर मतदान कमी होईल. आणि त्यामुळे एकतर्फी निवडणूक असून सुद्धा मताला लोक बाहेर पडले पाहिजेत. ऊन आहे, सकाळी लवकर बाहेर काढा, मग 2 तास जरा रेंगाळेल मतदान, मग पुन्हा 4 नंतर बाहेर काढा, असं होऊन विक्रमी मतदान झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करावा. आता मतदानाला लोक बाहेर का पडतात आणि मग ते आपल्यालाच मतदान काय करतात यावर 2 मिनिटं बोलून माझं बोलणं संपवतो. मतदानाला लोक बाहेर पडतात कारण त्यांना कोणाला तरी निवडून आणायचं असतं. मतदानाला लोक बाहेर पडतात कारण कोणाला तरी पाडायचं असतं. मतदानाला लोक बाहेर पडतात याचं कारण हा माणूस निवडून आला तर आपली 4 कामं होणार आहेत. मतदानाला लोक बाहेर पडतात, ही पार्टी विजयी झाली तर आपल्या राज्याचं भवितव्य देशाशी जोडलेलं आहे. त्यामुळे मतदानाला बाहेर पडताना सुनेत्रा वहिनी विजयी होणं हा विषय लोकांच्या मनामध्ये नीट रजिस्टर केला पाहिजे, प्रस्थापित केला पाहिजे. वहिनीनं आपल्याला विक्रमी मतदान विजयी करायचं आहे. मतदानाला बाहेर पडताना आमची कामं होणार आहेत का, आमचं भलं होणार आहे का, तर जे भलं चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार म्हणून त्याची नीट माहिती दिली पाहिजे. मी आकडेवारी होतो मिळून पाठवेन, पण जिल्हा परिषद कोल्हापूर सांगली भागामध्ये, पुण्यात थोडं मी कमी आलो, भोरबीर भागात आलो, पण सांगली कोल्हापूर भागात मी खूप फिरलो. तर 5 प्रकारची आकडेवारी फक्त मी मांडायचं, तेवढंच माझं भाषण. मी खूप कमी वेळ बोलतो. पहिलं मांडायचो की 2000 रुपये 4 महिन्याला
असे मोदीजींनी 6,000 रुपये दरमहा शेतकऱ्यांना द्यायला सुरुवात केली. त्याला वर्ष किती झाली? मग पुढे जाऊन देवेंद्रजींनी सुद्धा म्हणजे महाराष्ट्र शासनाने सुद्धा दर 4 महिन्याला 2,000 असे 6,000 द्यायला सुरुवात केली. असे झाले 12. तर मोदींनी आतापर्यंत किती दिले? एका माणसाला किती मिळाले? मग आपण बारामतीचं काढून घेऊ, मी उद्या काढून देतो तुम्हाला की बारामती मतदारसंघामध्ये ज्यांना 12,000 मिळतात असे शेतकरी किती? आत्ता माहिती कळायला देतो, पण आत्ता तुम्हाला सांगतो किंवा 60-70 हजार नाव काय कमी निघतील. म्हणजे मी जवळ आलो. ते पत्रकार म्हणतात की तुम्हाला सगळं आधी कळतं, कारण ते मी म्हणायचो ना की लोकसभा मतदारसंघ वाढणार, तुम्हाला कसं आधी कळतं? साधे गणित असतो. 84,000. आता ह्या 84,000 लोकांना पहिलं कॉन्टॅक्ट केलं पाहिजे. अरे बाबा रे, तुला दरमहा 1,000 म्हणजे वर्षाला 12,000 मोदीजी आणि देवेंद्रजी देतात. त्यातून तुझे शेतीशी संबंधित छोटे मोठे खर्च निघतात. छोट्या मोठ्या विषयासाठी तुला हात उसणं करावं लागत नाही. खताचं पोत आहे 500 रुपये ते गेले असं करावं लागत नाही. तू मतदान मोदीला करणार की नाही? मोदी मतदान करणार की नाही असं नाही, पण तू मतदान मोदीला करायला पाहिजे बाबा. चला दुसरी संख्या घेऊ. तुमच्याकडे आकडे बरे दिसतात, तुम्हाला विचारतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या मतदारसंघात किती असेल? टोटल आहे 2,42,00,000. मग काही जणांची नावं उडाली तरी सुद्धा ती 2,18,00,000 आहे. पहिली 2,42,00,000 होती. किती हो? राजकारणामध्ये आकड्यांवर आपल्या समोरच्या माणसाची किमान 1,10,000. चला आता पहिली जी 84,000 आहेत ती वेगळी, कारण ते पुरुष आहेत. हे 1,10,000. टोटल किती झाले? 200. मतं किती आहे मतदारसंघात? एवढीच पुरे की आपली? एवढी सुद्धा पुरे ना आपल्याला? कधीही घरातला विषय असो, दारातला विषय असो, पहिलं कागद पेन घेऊन जसं पेपर आला परीक्षेचा तर पहिलं सोपे प्रश्न सोडवायचे असतात, मग कठीण प्रश्न हात घालायचे. म्हणजे लेट झाला तरी सोपे पहिले सुटले, त्याचे मार्क मिळाले. आता तिसरं सांगतो, हर घर नल से पाणी, याच्यातून नवीन पाण्याच्या स्कीम मिळाल्या आणि घराघरात पाणी गेलं. असं ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये हर घर नल से पाणी त्याच्यावर मोदीजींनी 70,000 कोटी खर्च केले. या मतदारसंघामध्ये किती अशा जोडण्या झाल्या की ज्यांना ह्या योजनेमुळे घरी पाणी मिळालं नाही तर बाहेर जाऊन पाणी आणायला सांगा बघू. संपूर्ण तालुक्यात झालेली ती गावं आणि तेवढा उमरा काढायचा. आपल्याला उमऱ्याशी मतलब आहे, माणसांशी मतलब आहे. पहिलं 84,000, मग 1,10,000, हा उमरा काढा. तिसरं झालं, प्रत्येकाला 300 स्क्वेअर फीट घर मिळालं पाहिजे. स्वातंत्र्यानंतर मिळालंच नाही. अशी घर किती? आता बाकीचे आकडे सांगू नका, मी तुम्हाला मुद्दे सांगतो. ज्यांची 14च्या आधी बँक अकाउंटच नव्हती, ज्याला जनधन योजना म्हणतात, अशी नवीन अकाउंट किती झाली? देशात 68 कोटी झाली. 68 कोटी लोकांकडे बँक अकाउंट नव्हते. असे 10 गोष्टींची यादी करा. बाकी ते आता गॅस बी जुना झाला. लोक म्हणतात किती दिवस गॅसवर मतं मागणार? आता नळावर मागा, जनधनवर मागा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मागा. चला, ह्या मतदारसंघामध्ये अशा किती मुली असतील की ज्यांना 100% फी सरकार भरणार नावाचा निर्णय गेल्या वर्षी झाला? किती मुलींना फायदा झाला असेल? त्या तायांना म्हणा की अरे हो, ते सरकारने तुझी 100% फी भरायला सुरुवात केली म्हणून तुला कॉलेज जाणं सोपं झालं. दरमहा 2800 रुपये, 10 महिन्याचे 28,000 रुपये आपण निर्वाह भत्ता देतो. माहिती आहे का तुम्हाला? जर हॉस्टेलला मिळालं तर रूम घेऊन राहण्यासाठी प्रत्येक मुलाला दरमहा 2800 प्रमाणे 10 महिन्याचे 28,000 मिळतात. आणि पुण्यामध्ये दरमहा 6,000, 10 महिन्याचे 60,000 मिळतात. आपलं बारामतीचं झालंय 2800 झालंय. किती मुली काढा? हे तुम्ही 24,000 काढा, मी तुम्हाला मदत करतो. आणखी यादी वाढवेन, पण आता ते तेवढी त्याच्या खाली जात नाही. तर मग तुम्हाला त्या बूथवरच्या तेवढ्याच माणसांना कॉन्टॅक्ट करा की जे लाभार्थी हा शब्द अपुरा आहे. ती ताई माझी म्हणाले अरे बाबा, गव्हर्नमेंटने फी भरली म्हणून तुम्ही कॉलेजला जाते, अदरवाईज माझ्या घरी भाऊ आणि मी तर माझं बंद केलं आई वडिलांचं शिक्षण. भाऊ शिकणार, तो नाही शिकणार. फी माफ तुम्ही द्यायला तर मी आई बाबाची भांडले, आता फी तर सरकार भरणार. आता या वर्षी महाराष्ट्रामध्ये 73,000 मुलींनी नव्याने ऍडमिशन घेतली की जी आधी घेतली नव्हती. का तर फी माफ झाली. तुमच्या मतदारसंघात 1000 तर निघेल, आणि ते सुशिक्षित आहेत, प्रभावी आहेत, इन्फ्लुएन्शियल आहेत.
ते एक 5-5 जणांना सांगणार ह्या सर्कलमुळे माझं शिक्षण होत आहे. म्हणून असं वाटतं की गावोगाव जाऊन विरोधकांवर टीका करू नका. मग म्हणजे विरोधक शिल्लक नाही. पण एरवी सुद्धा हे लक्षात ठेवा, सकारात्मक मुद्द्यावर आम्ही काय करणार असं पण मांडणार कोण नाही. लई लई घेऊन बोलतात, कोण करत नाही. केलेलं मांडायचं फक्त. उज्ज्वला गॅस कनेक्शन किती दिली, टॉयलेट किती झाले, थेट पाईपने पाणी किती झालं, शेतकऱ्यांची वर्षाला 12,000 वाली किती जणांना, वर्षाला 18,000 वाली किती जणींना, वर्षाला 2-2 लाखाची मेडिकल फी भरली जाते अशा किती जणी, एवढंच का? आणि त्यांना असं विचारा हे 14च्या आधी होतं का? बाकी तर संपूर्ण जग मोदींचं ऐकतं. ज्या ज्या देशात युद्ध होतात तिथे भारतीय मुलांना आणि नागरिकांना खूप सुखरूपपणे मोदीजी बाहेर करतात. मोठी विषय ती माझ्या झोपडपट्टीतली आजी म्हणते की मला काय करायचं ते हरण कुठे येतं मला काय माहिती. पटेल हे तर सांगा की आजी पाणी घ्यायला 1 किलोमीटर जावं लागत होतं. मोदींमुळे नळ घरात आला असं. हे बाबा खरं आहे बाबा. 25 कोटी लोक 2014 नंतर दारिद्र्य रेषेच्या वर आले. दारिद्र्य रेषा म्हणजे काय? त्यांना स्वतःचं घर नाही, त्यांच्या घरात वीज नाही, त्यांच्या घरात टॉयलेट नाही, त्यांच्या घरात नळाने पाणी नाही, वगैरे 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 याला म्हणतात दारिद्र्य रेषेच्या खालचे. 25,000 लोक दारिद्र्य रेषेच्या वर आले. हा जागतिक आकडा आहे, मोदींचा नाही की या सगळ्यांना घरं मिळाली, गॅस कनेक्शन मिळालं, टॉयलेट मिळालं, थेट पाईपलाईन मिळाली. 25 कोटी लोक. मोदीजी 14ला पंतप्रधान झाले तेव्हा देश जगात आर्थिकदृष्ट्या 11वा होता, माहिती आहे ना? आता कितवा आहे? 30ला कितवा होणार आहे? 35ला कितला होणार आहे? आणि 47ला कितवा होणार आहे? पहिला. बरं 11 वरून 4थ्यावर आल्यामुळे आता विश्वास बसेल ना. माझं म्हणणं की ते कळलं हो, पण हे काय शक्य आहे का? आला 11 वरून 4थ्यावर आला. बाकी तर आकडा मी मांडत जात नाही. एखाद्या ग्रामीण भागात ते कळणार पण नाही की पर कॅपिटा उत्पन्न किती वाढलं. पर कॅपिटा म्हणजे दरडोई उत्पन्न किती वाढलं. महिला आणि पुरुष याचं आपल्या देशामध्ये प्रमाण सरासरी 1000 पुरुषाला 980 असं होतं. ह्या वेळेला 1000 पुरुष तर 1020 मुली असं आलाय. माहितीये का तुम्हाला? हात जोडून विनंती आहे हे सगळे आकडे घेऊन फिरत जाऊ बघा. आता देशाचा पुरुष महिला आकडा महिलांचा क्रॉस झाला. कारण ही मोठी यादी महिलांसाठी. पोस्टात पैसे भरा एवढे मिळतील. साधी योजना आहे की जन्म झाल्यानंतर मुलीच्या अकाउंटला दरमहा 6,250 भरा. एवढं भरायचं नको, मग त्याला 10ने भागू, पण 6,250 सांगतो म्हणजे फिगर राहील. जन्मताच मुलीच्या अकाउंटला 6,250 15 वर्ष पण टाकले. 15 ते 21 टाकायचे पण नाही काढायचे पण. 21व्या वर्षी किती मिळतात मोदींच्या योजनेमध्ये? जरा अंदाज सांगा बघू. तुम्ही सांगा अंदाज. दरमहा 6,250 15 वर्ष भरायचे. पोस्टात भरायचे. पोस्टाची योजना. 15 ते 21 भरायचे नाही काढायचे पण. 21ला तिच्या लग्नाला किंवा शिक्षणाला काढायचे. किती मिळतात? 53 लाख रुपये मिळतात. तिच्या आई बापाने कधी मोजलं होते 53. आता ह्याला 10ने भागलं आणि 600 भरले तर 53ला 10ने बघा 5,03,000 मिळाले. 600 तर भरायला अडचण नाही ना. 300 भरले 2.5 लाख मिळणार. 100 भरले लाख मिळणार. ही मग आधी नव्हती मोदींच्या आधी. मग महिलांचा जन्मदर वाढायला लागला. बघून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने योजना केली की जन्म